हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू अवर सायली फॅशन डिझायनर चॅनल आणि मी आहे सायली। तर तुम्हा सर्वांचं आपल्या आजच्या नवीन अशा छानशा व्हिडिओमध्ये मी मनापासून स्वागत करते। तर बघा, मग आज मी तुम्हाला ब्लाउजची खूप सुंदर अशी लेटेस्ट ट्रेंडिंग डिझाइन सांगणार आहे। बऱ्याचदा आपल्याला युनिक वेगळी अशी डिझाइन बनवायची असते, पण साधी आणि सोपी सुद्धा पाहिजे नसते, जेणेकरून आपल्याला ती सहज बनवता येईल। बरेचसे आपले सबस्क्रायबर असेही असतात की ते नवीन शिकत असतात, त्यामुळे त्यांना काही डिझाइन जमत नाही। तर कुठलीही डिझाइन असो, मी अगदी सोप्या पद्धतीने सांगण्याचा नेहमीच प्रयत्न करत असते। तर आज सुद्धा मी तुम्हाला ही जी काही ब्लाउज डिझाइन आहे त्याची कटिंग आणि स्टिचिंग दोन्ही पण अतिशय सावकाश स्टेप बाय स्टेप आणि खूप काही महत्त्वाच्या टिप्स अँड ट्रिक्स सांगण्याचा प्रयत्न करणार आहे, जेणेकरून हा व्हिडिओ बघून तुम्हाला फक्त अशी ब्लाउज डिझाइन बनवणंच नाही तर ती प्रॉपर फिनिशिंग सहित सुद्धा कशी बनवावी तर हे सुद्धा लक्षात येईल। आणि अजून महत्त्वाचं म्हणजे नक्कीच या छानशा ब्लाउज डिझाइनमुळे आपल्या साडीला आणि ब्लाउजला खूप सुंदर असं लुक येईल। अशी ब्लाउज डिझाइन तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करून बघा, ठीक आहे? चला मग आता वेळ न घालवता आपण आपल्या आजच्या छानशा व्हिडिओला सुरुवात करूयात। आणि हा व्हिडिओ तुम्ही स्किप न करता पूर्ण नक्की बघा, जेणेकरून तुम्हाला ब्लाउज डिझाइन बनवता बनवता त्या फिनिशिंगच्या काही महत्त्वाच्या टिप्स अँड ट्रिक्स सुद्धा नक्कीच लक्षात येतील, ठीक आहे? चला तर मग आता आपण डिझाइन बनवायला सुरुवात करूया। तर बघा, इथे तुम्ही बघू शकतात हा आहे ब्लाउज पीस आणि हा आहे काठ। तर बाहीला काठ घेतल्यानंतर फक्त एवढाच काठ उरलेला आहे। तर एवढ्या काठापासून आज आपण बॅकनेकला खूप सुंदर अशी लेटेस्ट ट्रेंडिंग युनिक अशी ब्लाउज डिझाइन बनवणार आहोत। तर बघा, मग इथे बघू शकतात की ब्लाउजचा बॅक पार्ट मी इथे कटिंग करून घेतलेला आहे। तर अस्तर आणि मेन फॅब्रिक असं दोन्हींची कटिंग केलेली आहे। तर सगळ्यात आधी मी तुम्हाला या ब्लाउजचं मेजरमेंट कसं आहे ते सांगते, म्हणजे तुम्हाला तुमच्या मापानुसार या डिझाईनसाठी कशा पद्धतीने कटिंग स्टिचिंग करावी तर हे सहजच लक्षात येईल। तर बघा, हा जो काही ब्लाउज आहे तर त्या ब्लाउजची जी काही उंची आहे तर ती इथे टोटल आहे 13, 1 इंच मार्जिन असं टोटल आपण 14 इंचाला इथे मार्किंग करून घेतलेली आहे। त्यानंतर आपण वरच्या साईडला टाकलेला आहे गळा रुंदी आणि शोल्डर असं टोटल 5.5 आणि याची जी काही गळा रुंदी आहे तर ती आपल्याला घ्यायची आहे इथे 2.5 इंचाची आणि सेंटर व्यवस्थित मॅच करायचं आहे, म्हणजे शोल्डर उतरण्याचे चान्सेस राहणार नाही आणि गळासुद्धा तिरका वगैरे होणार नाही। तर बघा, मग मी इथे 2.5 इंचाला मार्किंग करून घेतली आणि हा जो काही ब्लाउज आहे तर याचा जो काही मुंडा आहे तर तो सुद्धा आपण इथे 5.5 इंच घेतलेला आहे। 1.5ला मार्किंग करून बॅक साईडच्या मुंड्याचा शेपसुद्धा दिलेला आहे आणि त्यानंतर आपण इथून घेत असतो छातीचा चौथा भाग अधिक 1.5 इंच किंवा 2 इंच मार्जिन। तर 8 चौक 32 आणि 1.5 असं टोटल 9.5ला मार्किंग करून आपण हा बॅक पार्ट इथे कटिंग करून घेतलेला आहे। आता सगळ्यात आधी आपल्याला गळ्याची मार्किंग जी आहे तर ती अस्तरच्या बॅक पार्टवर करायची आहे। तर मी मेन फॅब्रिकचा बॅक पार्ट साईडला ठेवून घेतलेला आहे। 2.5 इंच गळा रुंदीची ऑलरेडी मार्किंग केलेली आहे। तर त्यानंतर तुमचा जेवढा गळा असेल त्याच्यामध्ये अर्धा इंच एक्स्ट्राचं मार्जिन ॲड करून मार्किंग करायची आहे। तर गळा 9.5 होता, अर्धा इंच मार्जिन असं टोटल 10ला मी इथे मार्किंग केली। पुन्हा खालच्या साईडला 2.5 इंच गळा रुंदीची मार्किंग करायची आहे आणि पट्टीच्या सहाय्याने आपल्याला इथे हा एक बॉक्स ड्रॉ करून घ्यायचा आहे। तर ही आपली बेसिक स्टेप आहे आणि खालच्या साईडने सुद्धा आता इथे 1.5 इंचाला मार्किंग आपल्याला करून घ्यायची आहे। ही डिझाइन थोडी युनिक आहे आणि वेगळी आहे यासाठी, ठीक आहे? तर बघा, मग मी इथे हा बॉक्स ड्रॉ केलेला आहे आणि इथे आता आपल्याला द्यायचा आहे पानगळ्याचा शेप। तर मी बऱ्यापैकी डीप हा पानगळा घेतलेला आहे, तुम्ही यापेक्षा अजून डीप किंवा कमी डीपसुद्धा घेऊ शकतात। तर बघा, डायरेक्ट मी अस्तरच्या बॅक पार्टवरच मार्किंग केलेली आहे। त्यानंतर आता खालचा शेपसुद्धा आपल्याला ड्रॉ करायचा आहे। तर बघा, इथून या पद्धतीने आपण कर्व दिलेला आहे, ठीक आहे? आता ही जी काही मार्किंग केलेली आहे तर वरती सुद्धा आपल्याला बघा शोल्डरपासून 2.5 इंचाला मार्किंग केलेली आहे। इथे एक लाईन ड्रॉ केलेली आहे। त्यानंतर खाली 1, 1.5, 2 जेवढं तुम्हाला हवं आहे तेवढी मार्किंग करायची, ठीक आहे? आणि बघा, इथून आपल्याला मग ह्या पद्धतीने हा शेप द्यायचा आहे। सेंटरला थोडासा गोलाकार द्यायचा आहे, खूप नाही पण थोडासा, ठीक आहे? तर ह्या पद्धतीने आता आपली ही गळ्याची मार्किंग झालेली आहे। तर वरती जी काही मार्किंग केलेली आहे तर तो सुद्धा वेगळा शेप आहे थोडासा, तर असं तुम्ही नक्की ट्राय करून बघा, ठीक आहे? आता बघा, मार्किंग करून झाल्यानंतर आपल्याला हा जो काही वरचा शेप आहे ना तर तो कॅनव्हास पेपरवर ड्रॉ करून घ्यायचा आहे, कारण की तो पॅच आपल्याला कॅनव्हास पेपर यूज करूनच रेडी करावा लागेल। तर बघा, मी थोडासा ह्या पद्धतीने कॅनव्हास पेपर कट केला, बरोबर सेंटरला इथे फोल्ड केलेला आहे आणि वरच्या शेपला तो बघा बंद बाजूच्या साईडने ह्या पद्धतीने ठेवून घ्यायचा आहे। असं ठेवल्यानंतर आपल्याला फेंट मार्किंग दिसते, तर ती फक्त आपल्याला
डार्क इथे करून घ्यायची आहे। आणि बघा एका साईडने मार्किंग केली आहे तर दुसऱ्या साईडला सुद्धा फेंट दिसते, तर सेम तशीच आपण इथे मार्क करून घेऊयात, म्हणजे सेंटरपासून दोन्ही साईडला आपला शेप व्यवस्थित यावा यासाठी। आता हा कॅनव्हास पेपर मी सध्या साईडला ठेवते आणि आता सगळ्यात आधी बघा हा जो काही पानगळा आहे ना तर तो आपण इथे कट करून घेऊयात। तर हा जो शेप आहे पानगळ्याचा तुम्हाला जर वाटत असेल तर तुम्ही कॅनव्हास पेपर लावून स्टिच करू शकतात, पण मी विदाऊट कॅनव्हास पेपरचं करणार आहे आणि तरीसुद्धा फिनिशिंग खूप सुंदर येणार आहे। पुढे मी तुम्हाला टिप्स अँड ट्रिक्स सांगतेच। आणि हा मधला पार्टसुद्धा मी कट करून घेतला, त्यानंतर हा खालचा शेपसुद्धा आपण कटिंग करून घेऊयात। आणि आता आपल्याला सगळ्यात आधी मेन फॅब्रिक आणि अस्तर इथे एकमेकाला जोडायचं आहे गळा रेडी करत, ठीक आहे। तर बघा सगळ्यात आधी मेन फॅब्रिक मी सरळ ठेवलेला आहे, त्यावर आपण कटिंग केलेला जो काही अस्तरचा बॅक पार्ट आहे तर तो ठेवलेला आहे। इथे सेंटरला एक पिन आणि दोन्ही साईडच्या शोल्डरला सुद्धा इथे एक एक पिन लावून घेते। तुम्ही बघू शकता पानगळ्याचा शेप खूप सुंदर आलेला आहे। आणि सगळ्यात आधी आता आपल्याला गळ्याच्या साईडला साधारणतः 1/2 इंच एवढं मार्जिन ठेवत इथे टीप मारून घ्यायची आहे। तर टीप मारताना एकसारखं मार्जिन राहील याची काळजी घ्यायची आहे, कारण आपण विदाऊट कॅनव्हास पेपर हा गळा रेडी करतोय। सेंटरला बरोबर तिथे टीप सेंटरपर्यंतच आली पाहिजे आणि तिथून सुई उचलून पुन्हा आता अर्ध्या साईडनी आहे तशीच आपल्याला टीप मारून घ्यायची आहे, म्हणजे जसा शेप आहे तसंच। पुन्हा सांगते 1/2 इंच एवढं मार्जिन एकसारखं पकडायचं आहे, म्हणजे गळ्याचा शेप चेंज होणार नाही। तर बघा मग एकदम प्रॉपर फिनिशिंग सहित आपण इथे गळ्याच्या साईडला टीप मारून घेतलेली आहे। त्यानंतर आता लगेचच आपल्याला कमरेच्या साईडला म्हणजे खालच्या पार्टला सुद्धा टीप मारायची आहे। तर बघा इथे स्टार्टिंगला थोडंसं अर्धा इंच मार्जिन ठेवत टीप मारायची आणि नंतर थोडंसं 1/2 इंच जिथून शेप रेडी होतो किंवा स्टार्ट होतो ना तिथे, ठीक आहे। तर बघा मग इथे खालच्या साईडला टीप मारून घेतली आणि टीप मारून झाल्यानंतर जे काही एक्स्ट्राचं आहे आता मेन फॅब्रिकचं तर ते इथे आपण कट करून घेऊयात। आणि तुमच्या लक्षात येईल की ह्या स्टेपमुळे काय होईल की आपला कमरेचा पार्ट आणि गळ्याचा पार्ट दोन्ही सोबतच फिनिशिंग सहित इथे रेडी होईल। आणि बघा इथे मी गळ्याच्या मध्ये सुद्धा जे काही एक्स्ट्राचा आहे मेन फॅब्रिक म्हणजे ब्लाउज पीसचा एक्स्ट्राचा कपडा तर तो सुद्धा इथे कटिंग करून घेत आहे, ठीक आहे। आता हा कटिंग झाल्यानंतर आपल्याला ह्या गळ्याला द्यायचे आहे छोटे छोटे कट्स, जेणेकरून ज्यावेळेस आपण हा बॅक पार्ट सरळ करू तर तो प्रॉपर फिनिशिंग सहित व्यवस्थित सरळ व्हावा, त्याचा शेप आपण जसा ड्रॉ केलेला आहे जसा आपल्याला हवा आहे तसा छानसा यावा यासाठी तुमचा गळा कुठलाही असो छोटे छोटे कट्स मारायचे। आणि खालीसुद्धा गोलाकार शेप होता वेगळा, त्यामुळे इथे सुद्धा मी छोटे छोटे कट्स मारून घेतलेले आहे। आता कट्स मारून झाल्यानंतर आपल्याला पिना काढून घ्यायच्या आणि हा बॅक पार्ट सरळ करायचा आहे। तर बघा मग ह्या पद्धतीने अलगद व्यवस्थित काळजीपूर्वक ओढून हा सरळ करून घ्यायचा आहे। तर बघा मग कमरेच्या साईडला पण व्यवस्थित सरळ प्रेस करून घ्यायचा आहे आणि गळ्याच्या साईडला सुद्धा। आणि आता आपल्याला सगळ्यात आधी गळ्याच्या साईडला द्यायची आहे दाबटीप। तर बघा मग आता दाबटीप द्यायला सुरुवात करूयात। आणि महत्त्वाचं म्हणजे दाबटीप देताना काळजी घ्यायची आहे की आतला अस्तरचा जो काही कपडा आहे तर तो वरती दिसणार नाही, जेणेकरून आपली गळ्याची फिनिशिंग बिघडायला नको। फिनिशिंगसाठी ही खूप महत्त्वाची टीप आहे, तर तुम्ही आठवणीने फॉलो करायची आहे। जर का अस्तरचा कपडा वरती दिसला तर ब्लाऊजचं पूर्ण लूक जातं, डिझाईन आपल्याला हवी तशी रेडी होत नाही, त्यामुळे थोडंसं काळजीपूर्वक आणि सेंटरपासून बरोबर पुन्हा आपल्याला दाबटीप द्यायची आहे। व्यवस्थित गळ्याचा आकार चेंज होणार नाही याची काळजी घेत तर बघा इथे एकदम प्रॉपर फिनिशिंग सहित दाबटीप देऊन झालेली आहे। इथे बघू शकता, बघितल्यावरच लक्षात येतं की किती सुंदर असा गळ्याचा आकार आपला इथे आलेला आहे बघा, तो सुद्धा कॅनव्हास पेपर न यूज करता। आता लगेचच आपण कमरेच्या साईडला सुद्धा इथे दाबटीप देऊन घेऊयात। आणि इथे सुद्धा दाबटीप देताना काळजी घ्यायची आहे की आतला अस्तरचा कपडा वरती दिसणार नाही, जेणेकरून आपल्या डिझाईनचं ब्लाऊजचं फिनिशिंग बिघडायला नको। आता मी स्टिच करता करता ज्या काही फिनिशिंगच्या टिप्स सांगत आहे तर त्या तुम्ही कुठेतरी नोट डाऊन करून ठेवा किंवा लक्षात ठेवा, त्या फॉलो करून ब्लाऊज डिझाईन बनवा। खूप छान प्रॉपर फिनिशिंग सहित डिझाईन नक्कीच रेडी होईल। तर बघा किती सुंदर फिनिशिंग सहित गळा आणि कमरेचा पार्ट इथे रेडी झालेला आहे। आता यानंतर आपल्याला काय करायचं आहे की अस्तर आणि मेन फॅब्रिक एकमेकाला जोडून घ्यायचं आहे। आता हे जोडताना जेवढं शक्य आहे तेवढं कमीत कमी मार्जिन पकडायचं आहे, त्याचबरोबर ते कुठे गोळाही होणार नाही याची सुद्धा आपल्याला काळजी घ्यायची आहे। तर बघा एकदम व्यवस्थित काटोकाट आपण इथे जोडून घेत आहोत। आणि आता बघा हे प्रॉपर फिनिशिंग सहित व्यवस्थित जोडून घेतल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे की जो काही एक्स्ट्राचा ब्लाउज पीसचा कपडा म्हणजे जो काही मेन फॅब्रिक एक्स्ट्रा आहे ना तर ते इथे कटिंग करून घ्यायचं आहे।
आणि परफेक्ट मापाचा बॅक पार्ट आपल्याला रेडी करायचा आहे. कारण तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे अस्तरवर आपण परफेक्ट कटिंग करतो आणि ब्लाऊज पीसचा कपडा आपण थोडंसं एक्स्ट्राचं मार्जिन ठेवून कटिंग करत असतो. म्हणूनच मग काय करायचं की गळा वगैरे रेडी झाल्यानंतर या पद्धतीने जोडून आधी परफेक्ट बॅक पार्ट रेडी करायचं आणि मग पुढची डिझाईन बनवता येईल. तर बघा किती प्रॉपर फिनिशिंग सहित आपला हा पार्ट इथे रेडी झालेला आहे. ठीक आहे, आता आपण हा पार्ट जो आहे ना तर हा साईडला ठेवूयात. आणि जो काही काठ आहे तर तो इथे मी घेतलेला आहे बघा. त्यानंतर कॅनव्हास पेपर आणि त्यासाठी लागणारं थोडंसं अस्तर. तर मी इथे गळ्याचा मधला जो काही अस्तरचा पार्ट होता तर तोच इथे घेतलेला आहे, म्हणजे ब्लाऊजचा अस्तर म्हणून. ठीक आहे, आधी काठ ठेवायचा, त्यावर अस्तर आणि त्यावर ठेवायचा आहे कॅनव्हास पेपर. आता बघा इथून या पद्धतीने जी लाईन होती ना तर तिथे टिप मारायची आहे. मार्जिन लागणार आहे, त्यामुळे मग मी कडेने थोडंसं एक्स्ट्राचंच घेतलेलं आहे. आणि त्यानंतर पुन्हा या पद्धतीने जसा खालचा शेप आहे ना एक्झॅक्टली त्यावरच इथे आपल्याला टीप मारून घ्यायची आहे. ठीक आहे, आता ही टीप मारून झाल्यानंतर हे साईडचं एक्स्ट्राचं कट करून घेऊयात. पण जे एक्झॅक्ट मार्किंग आहे ना तर तिथे सुद्धा आपण थोडंसं एक्स्ट्रा घेतलेलं आहे दोन्ही साईडला. ठीक आहे, आणि वरचं सुद्धा एक्स्ट्राचं इथे कटिंग करून घ्यायचं आहे. कॅनव्हास पेपर, अस्तर, काठ वगैरे जे काही असेल ते. आणि ह्या शेपला बघा ह्या पद्धतीने छोटे छोटे कट्स मारायचे आहे आपल्याला. आता हा जो काही शेप आहे तर हा आपला कमरेचा शेपसुद्धा सेम असाच आहे. सो त्याला मॅचिंग असा आपण हा शेप घेतलेला आहे. ठीक आहे, ॲक्च्युली ना ही डिझाईन खूप युनिक कशी रेडी होणार आहे. तुम्हाला वाटणार पण नाही की एकदम छोट्या काठापासून किंवा पैठणी साडीवर इतकी सुंदर अशी आपण डिझाईन बनवू शकतो. आणि बघा हा पॅच आपल्याला ह्या पद्धतीने सरळ करायचा आहे. दोन्ही साईडला तो ओपनच असतो. तर मी स्क्रूड्रायव्हरच्या साहाय्याने अलगद प्रेस करून हे सरळ करून घेत आहे. सो तुम्हीसुद्धा एकदम सावकाश करायचं आहे. बऱ्याचदा ते फाटण्याचे, त्याची शिलाई उसवण्याचे चान्सेस असतात. सो तसं होऊ देऊ नका. ठीक आहे, तर बघा मग मी हे सरळ करून घेते. आणि पुन्हा सांगते की बघा बऱ्याचदा काय होतं की काठ हा बाहीला घेतल्यानंतर बॅक पार्टला खूप कमी उरतो. तर अशा पद्धतीने डिझाईन तुम्ही नक्की ट्राय करू शकतात. न्यू युनिक आहे आणि तुम्हाला पूर्ण झाल्यावर लक्षात येईल की ब्लाऊजला किती सुंदर असं लूक येतं आहे. आणि बघा आता हा पॅच सरळ झाल्यानंतर इथे द्यायची आहे आपल्याला दाबटीप. तर सगळ्यात आधी वरच्या साईडला दाबटीप देऊन घेऊयात. आणि इथे सुद्धा दाबटीप देताना काळजी घ्यायची आहे की आतला अस्तरचा कपडा वरती दिसायला नको. आणि बघा खालचा सुद्धा जसा शेप आहे ना बरोबर त्यावरच आपल्याला इथे दाबटीप देऊन घ्यायची आहे अतिशय काळजीपूर्वक. ठीक आहे, आणि साईडला सुद्धा एक टीप मारूयात जेणेकरून धागे निघण्याचे चान्सेस राहणार नाही. एक्स्ट्राचं थोडंसं दोन्ही साईडचं कट केलं. आता तो जो पॅच आहे सेंटरला बघा व्यवस्थित फोल्ड करायचा आणि एक्स्ट्राचं कट करून घ्यायचं आहे. ठीक आहे, आतल्या साईडनी पण ॲक्च्युली आपल्याला जी काही मार्किंग आहे ना तर ती करून घ्यायची आहे सेंटरची, म्हणजे मग बरोबर मध्यभागी आपल्याला हा पार्ट लावणं सोपं जावं यासाठी. ठीक आहे, आता यानंतर आपल्याला काय करायचं आहे बघा, जो काही कटिंगच्या वेळेसचा अस्तरचा पार्ट होता तर तो ठेवून मी इथे मार्किंग केलेली आहे. आणि त्या मार्किंगपेक्षा आपल्याला थोडंसं लूजच ठेवायचं आहे हे, कारण की घातल्यानंतर ते ताणणार आहे. आणि ही डिझाईन तुम्ही बोटनेक ब्लाऊजला सुद्धा इझिली करू शकता. ठीक आहे, आता मी थोडंसं आतमध्ये मार्जिन ठेवलेलंच आहे. तर मी आता इथे बघा पिना लावून घेते. आणि मी म्हटल्याप्रमाणे आपल्याला 1 इंच तरी हा जो काही मधला पॅच आहे ना तर हा थोडासा लूज ठेवायचा आहे, म्हणजे अर्धा इंच दोन्ही साईडनी. ठीक आहे, म्हणजे घातल्यानंतर तो व्यवस्थित बसणार आहे. किंवा मग आता तुम्हाला मी डायरेक्टच इथे टीप टाकून दाखवते, म्हणजे तुमच्या लक्षात येईल की त्याचं लूक कसं येईल ते. ठीक आहे, आता ही मार्किंग केलेली आहे. आता ही जी काही मार्किंग केलेली आहे ना तर तिथे आपण पिना लावून घेऊयात, म्हणजे आपल्याला व्यवस्थित एकाच लेवलमध्ये ते जॉईन करणं सोपं जाईल. ठीक आहे, आणि एक्स्ट्राचं मार्जिन तर आहेच. तुम्हाला टाईट वाटलं साईजनुसार तर मग तुम्ही थोडंसं उसवून पुन्हा टीप मारू शकता. त्यामुळे हा पॅच मधला बनवताना थोडासा एक्स्ट्राचाच बनवायचा आहे. ठीक आहे, आता आपण इथे जिथे पिन लावलेली आहे एक्झॅक्टली त्यावरच टीप मारून घेऊयात. तर बघा मग आता टीप मारताना जिथे दाबटीप आहे ना एक्झॅक्टली त्यावरच आपल्याला ही टीप इथे मारून घ्यायची. स्टार्टिंगला एंडिंगला व्यवस्थित लॉकसुद्धा करायचं आहे, जेणेकरून तिथून उसवण्याची किंवा शिलाई निघण्याचे चान्सेस राहणार नाही. सेम त्याच पद्धतीने दुसऱ्या साईडला सुद्धा बघा आपण इथे टीप टाकून घेऊयात आणि लॉकसुद्धा व्यवस्थित करून घेतलेला आहे. तर अशा पद्धतीने हा काठाचा पॅच आपण बरोबर मध्यभागी इथे लावून घेतलेला आहे. ठीक आहे, आणि त्यानंतर आता इथे जो काही आपला कमरेचा पार्ट आहे ना तर तिथे आपल्याला टक्स टाकायचे असतात, तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे. तर ते टक्स टाकून घेऊयात. इथे लेसही लावायची आहे, पण आधी टक्स टाकणार आहोत. ठीक आहे, तर बघा सेंटरपासून 4.5 आणि उभं पण आपल्याला जवळजवळ 3.5 इंचाची मार्किंग करायची आहे, कारण की गळा भरपूर डीप आहे. कमी डीप असेल तर आपण 4ची मार्किंग करत असतो. आता बघा जी काही मार्किंग केलेली आहे एक्झॅक्टली त्यावरच आपल्याला बरोबर बघा ह्या पद्धतीने फोल्ड करून तिरका टक्स टाकून घ्यायचा आहे.
टक्स नेहमी टक्सला डबल टिप द्यायची आणि स्टार्टिंगला एंडिंगला लॉक करायचं आहे, जेणेकरून तिथून शिलाई निघण्याचे चान्सेस राहणार नाही आणि आपला ब्लाऊजसुद्धा लवकर खराब होणार नाही. सेम त्याच पद्धतीने दुसऱ्या साईडला सुद्धा बघा तिरकस आपण इथे टक्स टाकून घेतलेला आहे. ठीक आहे. आता हा टक्स टाकून झाल्यानंतर मी तुम्हाला हे सरळ करून दाखवते की ते प्रॉपर फिनिशिंगचे टक्स टाकले गेलेले आहेत. आणि आता आपल्याला ही लेस लावायची आहे. बघा तर ब्लाऊजचा कलर आणि गोल्डन कलर अशा 2 कलर कॉम्बिनेशनची ही लेस आहे. तुम्ही इथे गोल्डनही लावू शकता, तुम्ही तुमच्या आवडीनुसार कुठलीही लेस इथे लावू शकता. ठीक आहे. तर बरोबर गळ्याच्या कडेकडेनेच लावते. तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही थोडंसं एक्स्ट्राचं मार्जिन ठेवूनसुद्धा ही लेस इथे लावू शकता. ठीक आहे. आणि बघा महत्त्वाचं म्हणजे आता जो काही पानगळ्याचा शेप आहे कोपऱ्यावरचा तर तिथे व्यवस्थित फोल्ड करायचा आहे लेस आपल्याला, म्हणजे पानगळ्याचा आकार व्यवस्थित मेंटेन राहावा यासाठी. कारण बऱ्याचदा काय होतं की असा गळ्याचा आकार खूप छान येतो, पण लेस आपण प्रॉपर न लावल्यामुळे आपला गळ्याचा आकार सगळा बिघडतो, सगळं लूकच जातं. सो तसं होऊ नये त्यासाठी अतिशय काळजीपूर्वक थोडं पकडत जिथे कानाकोपरे आहेत तिथे आपल्याला व्यवस्थित फोल्ड करायचं आहे. आता बघा मी ह्या लेसला डबल टिप देते. मी नेहमी सांगत असते की तुमची लेस जाड बारीक कशीही असो शक्यतो डबल टिप देत चालायची. त्याचे 2-3 फायदे आहे. महत्त्वाचं म्हणजे लेस पॅक लागली जाते, ती वरती तरंगतसुद्धा नाही आणि फिनिशिंगसुद्धा खूप सुंदर येते. सो बघा मग इथे गळ्याच्या साईडला छान प्रॉपर फिनिशिंगचे एक लेस लावून घेतली. आता तीच लेस आपल्याला कमरेच्या साईडला सुद्धा लावून घ्यायची आहे. तर बघा तिथेसुद्धा जो काही आपला गोलाकार शेप वरती येतोय तर तिथे आपल्याला ही लेस फोल्ड करायची आहे. तर लेस लावताना सुद्धा ज्या काही महत्त्वाच्या टिप्स अँड ट्रिक्स सांगत आहे तर त्या तुम्ही आठवणीने फॉलो करायच्या आहेत. ठीक आहे. तर बघा मग इथे कमरेच्या साईडला सुद्धा लेस लावून घेतली आणि ह्या लेसला सुद्धा मी इथे डबल टिप देऊनच घेत आहे. तर तुम्ही सुद्धा लेस तुमची जाड बारीक कशीही असो डबल टिप देऊनच घ्यायची आहे. ठीक आहे. तर बघा मग फायनली आता खाली म्हणजे गळ्याच्या साईडला आणि कमरेच्या साईडला असं दोन्ही साईडला आपण इथे दाब टिप देऊन घेतली होती आणि एक्झॅक्टली त्यावरच बरोबर लेससुद्धा लावलेली आहे. त्यामुळे अजून सुंदर असं ब्लाऊजला लूक आलं. तर ब्लाऊजला मॅचिंग असं इथे लटकन लावायचं आहे. तर मी ते सुई धाग्याने नंतर पॅक करेल, सध्या फक्त पिनने इथे पॅक करून घेतलेलं आहे. आणि फायनली बघा खूप सुंदर असा प्रॉपर न्यू लूकमधला पैठणी साडीवरचा आपला हा बॅक पार्ट, सुंदर अशी बॅकनेकची डिझाईन रेडी झालेली आहे. इथे सेंटरला बटन किंवा हा छोटासा पॅच तुम्ही तुमच्या आवडीनुसार काहीही इथे लावू शकतात. तर बघा मग फायनली किती सुंदर असा एकदम छोट्यासा काठापासून पानगळ्यावर युनिक लेटेस्ट ट्रेंडिंग न्यू लूकमधली आपण ही आज ब्लाऊजची डिझाईन बनवून घेतलेली आहे. बऱ्याचदा पैठणी साडीवरसुद्धा त्याच डिझाईन बनवून कंटाळ येतो. तर ही अशी नवीन लूकमधली डिझाईन तुम्ही नक्की ट्राय करून बघा. नक्कीच या डिझाईनमुळे तुमच्या साडीला आणि ब्लाऊजला खूपच सुंदर असं लूक येईल. आणि आता मला टाईम मिळालेला नाही आहे पूर्ण ब्लाऊज शेवटी शूट करण्याचा, सो त्यामुळे राहून गेलेलं आहे ते. पण तुम्ही ते बघू शकतात खूप सुंदर डिझाईन रेडी झाली. आणि अशी डिझाईन तुम्हीसुद्धा नक्कीच ट्राय करून बघा. मी तुम्हाला अगदी सोप्या पद्धतीने सांगितलेलं आहे. कटिंग स्टिचिंग दोन्ही पण अगदी सावकाशसुद्धा. ठीक आहे. तर तुम्हाला आपला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की कळवा. मी तुम्हाला संपूर्ण कटिंग स्टिचिंग अतिशय सावकाश स्टेप बाय स्टेप आणि खूप काही महत्त्वाच्या टिप्स अँड ट्रिक्स सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे, जेणेकरून हा व्हिडिओ बघून अशा पद्धतीची कटिंग स्टिचिंग तुम्हाला सहजच करता यावी यासाठी. ठीक आहे. सो नक्की ट्राय करून बघा. तर चला मग आता तुम्हाला आपला आजचा व्हिडिओ आवडला असेल तेवढे लाईक करायला विसरू नका. आणि असेच नवनवीन छानसे व्हिडिओज बघण्यासाठी आपल्या सायली फॅशन डिझायनर या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि ज्या वेळेस तुम्ही सबस्क्राईब कराल त्यावेळेस त्यासमोरील बेल आयकॉन ही नक्की प्रेस करा. त्यामुळे काय होईल, जेव्हा मी नवीन व्हिडिओज टाकेल त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला तुमच्या मोबाईलवर येईल. याचाच अर्थ तो व्हिडिओ तुम्हाला इझिली बघता येईल, तो तुम्हाला खूप शोधावा लागणार नाही. ठीक आहे. चला मग भेटूया पुन्हा नवीन अशा छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टेक केअर, काळजी घ्या. आणि आपला आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघितल्याबद्दल थँक्यू सो मच. बाय बाय.